सचिन रमेश तेंडुलकर यांचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला. त्यांचे वडील रमेश तेंडुलकर हे एक प्रसिद्ध साहित्यिक होते आणि आई रंजिनी तेंडुलकर ह्या LIC मध्ये काम करत होत्या. सचिनला लहानपणापासून क्रिकेटची आवड होती. त्यांचे भाऊ अजित तेंडुलकर यांनीच त्यांना क्रिकेटकडे वळवले आणि प्रशिक्षण रामकांत आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सचिनने क्रिकेट शिकायला सुरुवात केली. सचिनने वयाच्या 16व्या वर्षी 1989 पाकिस्तान विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. त्यावेळी त्याच्या धैर्याने आणि कौशल्याने सर्व क्रिकेट प्रेमींचे लक्ष वेधले. पुढे सचिनने आपल्या फलंदाजीच्या जोरावर भारताला अनेक वेळा विजय मिळवून दिला. सचिन तेंडुलकर हे जगातील पहिले फलंदाज ठरले ज्यांनी 100 आंतरराष्ट्रीय शतके केली. 200 धावा ओडियामध्ये करणारे पहिले खेळाडू ठरले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2010 30,000 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय धावा करणारे एकमेव क्रिकेटपटू. 2011च्या विश्वचषकात भारतीय संघाचे प्रमुख योगदानकर्ते होते. त्यांना क्रिकेटचा देव, गॉड ऑफ क्रिकेट म्हणून ओळखले जाते. सचिन तेंडुलकर यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामना प्राप्त आहे. भारतरत्न 2014 भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, पद्मश्री आणि पद्मविभूषण, बेस्ट क्रिकेट ऑफ द इयर. सचिन यांनी अंजली तेंडुलकर यांच्याशी विवाह केला. 2 मुले आहेत, सारा आणि अर्जुन तेंडुलकर. अर्जुन तेंडुलकर सुद्धा क्रिकेटर आहे आणि मुंबईसाठी खेळतो. सचिन तेंडुलकर यांनी 16 नोव्हेंबर 2013 रोजी वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्या दिवशी संपूर्ण देश भावनिक झाला होता. त्यांची कारकीर्द 24 वर्षाची होती आणि त्यांनी 34,375 आंतरराष्ट्रीय धावा केल्या. सचिन सर म्हणतात, यश एका रात्री मिळत नाही. कठोर मेहनत करा, संयम आणि विश्वास हाच एक मार्ग आहे.